नमस्कार, मेहरा माई की रसोईमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे आज आपण बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी कैरी आपल्याला कडक निवडायची आहे। बाजारामध्ये फोडून मिळतात कैऱ्या, मी डायरेक्टच बाजारातून कैरी फोडून आणलेली आहे। आता त्या साफ करून घ्यायच्या आहेत। कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला हे जे काळपटपणा राहतो ना, आठवडी राहते, त्याचे काळपटपणा आलेला असतो, तर ह्या अशा पुसून घ्यायच्या आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे कैरी निवडताना, लोणच्याची कैरी निवडताना ही कडक असली पाहिजे, नरम नाही पाहिजे आहे, किंवा पिवळा झालेला पण नाही पाहिजे, पांढरी पांढरी कैरी पाहिजे आहे। कैरीच्या फोडी अशा पूर्ण पुसून घ्यायच्या आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोणचे करताना पाण्याचा हात कुठल्याच प्रकारचा भांड्याला किंवा आपले हात पण ओले नसायला हवे। आपल्या सर्व फोडी पुसून झालेल्या आहेत। कैरी निवडताना पांढऱ्या रंगाची आणि कडक मगजदार कैरी निवडायची आहे। याला मगज पहा किती आहे। याची आठवडी कडक असल्याच्याने ही घरी फुटत नाही, ती बाजारातूनच फोडून आणावं लागते। अर्धा किलो कैरीची फोडी आहेत ह्या। आता याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवू। इथे आपण 1 चमचा हळद टाकायची आहे। हळद आणि मीठ लावून फोडी रात्रभर ठेवायच्या आहेत। इथे मी 2 चमचे मीठ घेतलेले आहे। 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ घ्यायचे आणि हे कालवून रात्रभर ठेवायचे आहेत फोडी। आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याचा हात लागणार नाही अशा ठिकाणी फोडी रात्रभर ठेवायच्या आहेत। अर्धा किलो कैरीच्या फोडी आहेत ह्या। आठवडी वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आपण। 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ। इथे आपलं मीठ आणि हळद ह्या कालवून ठेवलेले आहेत फोडी। रात्रभर ठेवून देऊ आणि झाकण ठेवून देऊ। जिथे आपल्याला पाणी लागणार नाही अशा ठिकाणी त्याला ठेवायचं। इथे आपली कैरी चांगली भिजलेली आहे। आपण 8-10 तास ही भिजायला ठेवलेली होती। पहा, असं पाणी सुटलेलं आहे। हे पाणी आता आपल्याला झारून घ्यायचं आहे। हे पहा, हे पाणी झारून घ्यायचं आहे। 8-10 तास ठेवलं आणि कैरी ही आंबट असल्याच्याने पाणी भरपूरच सुटतं। आता ह्या फोडी आपण 1-1.5 तास अशा चाळणीतच राहू देऊ आणि नंतर ताटात किंवा कपड्यावर सुकवून घेऊ। 8-10 तास त्याला सुकायला लागतात। इथे आपल्या फोडी 1-1.5 तास चाळणीत सुकून झालेल्या आहेत। आता त्यांना ताटामध्ये काढून घेऊ। ताट किंवा मग कापड पण चालेल, पण मी ताटामध्येच काढत आहे। आणि याला 5-6 तास चांगले फॅन खाली सुकून घ्या, किंवा मग कोरडे वातावरण असेल तर थोड्या वेळ बाहेरही ठेवल्या तरी चालतील, पण खूप एकदम कोरड्या नका होऊ देऊ। 25% त्या ओल्या राहिल्या पाहिजे। आता हे थोडंसं मी टेरेसवर ठेवते एखाद्या तासासाठी, कोरडं वातावरण आहे तर, नाही तर मग फॅन खाली सुकवल्या तरी चालतात। आणि खूप जास्त जर पाऊस वगैरे असेल तर मग तुम्हाला कापडावरच टाकावं लागेल, कापडावर पाणी लवकर सोकून घेतं। इथे आपल्या फोडी चांगल्या सुकलेल्या आहेत। 25% फोड आपल्याला ओली पाहिजे आहे, अशी नरम पाहिजे थोडीशी, एकदम वाळलेली नको आहे। 1 तास मी उन्हात वाळवायला ठेवली होती, ऊन असल्याच्याने, नाही तर मग आपण फॅन खाली सुकवू शकतो। इथे आपल्याला लोणच्याला लागणारे साहित्य पाहू। तिखट, साखर, काळी मिरी, लवंग आणि विलायती लागेल, वाळलेल्या 2 मिरच्या आहेत, थोडीशी कलमी, हळद, सोप, मोहरीची डाळ, हिंग, खड्याचा हिंग घेतलेला आहे, रंग यायसाठी काश्मीरी लाल मिर्च पावडर, मीठ पण आपल्याला आधी कैरीची फोड खाऊन पाहावं लागेल, मग मीठ टाकावं लागेल, कारण आपण आधी मीठ लावलेलं आहे फोडीला। थोडेसे धनेपूड आणि
तेल लागेल आपल्याला 300 ml. इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे 100 ग्राम. 50 ग्राम सोप घेतली तर त्याची अशी जाडसर पूड तयार करून घेतलेली आहे. एकदम बारीक नाही, जाडसर केलेली आहे. वजनी प्रमाणाने 50 ग्राम सोप आहे. अर्धा चमचा हळद. हळद आपण आधी टाकलेली आहे म्हणून अर्धा चमचा पाहिजे आहे. अर्धा चमचा धनेपूड आहे. हिंग आहे अर्धा चमचा. आपण फोडीला मीठ लावून घेतले होते म्हणून आपल्याला इथे मीठ पण कमी पाहिजे आहे. कमी झाले तर आपल्याला वरून टाकता येते, पण जास्त झाले तर आपल्याजवळ पुन्हा फोडी आपल्याला त्यामध्ये टाकावं लागतील. तिखट 2 चमचे. वजनी प्रमाणाने म्हणाल तर 50 ग्रॅम. रंग यायसाठी काश्मीरी लाल मिरची 1 चमचा. 2 वाळलेल्या सुक्या मिरच्या. 1 चमचा साखर. आपण मिरे घेतले होते तर मिरेची अशी जाडसर कूट करून घेतलेला आहे. बारीक करायचे नाही आहे, नाही तर मग बारीक केल्याने लोणच्याला काळा रंग येईल. अर्धा चमचा मिरे. लवंग घेतल्या होत्या आपण, तर लवंगही आपल्याला अशा जाडसर करून घ्यायच्या आहेत. काही अख्ख्या काही बारीक अशा करायच्या आहेत. याची पण पावडर अर्धा चमचा झालेली आहे. चमच्याने अर्धा चमचा, तसा अंदाज नाही येणार म्हणून मी चमच्याने दाखवत आहे. कलमीचे तुकडेच ठेवायचे आहेत. याची पावडर किंवा पूड करायची नाही आहे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला 300 मिली तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करायचं आहे. वाफा निघेपर्यंतच कडक तेल पाहिजे. अशी वाफ निघेपर्यंत गरम होऊ द्यायचं आहे तेल. तेल टाकायच्या पहिले प्रत्येक साहित्याला असं गोल करून घ्या. त्यामध्ये आपण तेल टाकणार आहे. तेल गरम झाल्यानंतर थंड होऊ द्यायचे आहे. आता आपले तेल बऱ्यापैकी थंड झालेले आहे आणि एकदमही थंड नाही, पण असं थोडंसं चुनचुन झालं पाहिजे ते. जास्त गरम टाकलं तर मग जळेल पण साहित्य आणि कळवटपणा येईल मोहरीच्या डाळीचा. हे पहा एकदम गरमही नाही आहे आणि असं थोडंसं चुनचुन पण होत आहे. मी साहित्य दाखवताना विलायती दाखवल्या गेली. या लोणच्यामध्ये आपल्याला विलायती नाही पाहिजे, चुकून ती दाखवल्या गेली. हे आपला मसाला थंड झालेला आहे. त्यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घेऊ. 5-6 तास आपण असंच ताटातच राहू देऊ, नंतर बरणीत भरून घेऊ. इथे आपले वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे तयार आहे. भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सहित आपण यामध्ये शेअर केलेले आहेत. कैरीचे पाणी आपण काढले नाही तरी चालतील. हे सगळं कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे. कैरी जास्त आंबट असेल तर पाणी काढावं लागेल. कैरी गोडसर असली तर पाणी नाही काढलं तरी चालते. पाणी काढले तर तेल भरपूर टाकावं लागते लोणच्याला, आणि पाणी आपण नाही काढले फोडीतले तर कमी तेलात छान लोणचं बनते. पाणी काढलेले असले तर तेल भरपूर टाकावं लागते. मग तेल भरपूर लोणच्याला असल्याच्याने वास येतो आणि बुरशी पण चढते. इथे आपले वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे तयार आहे. कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात रहा. धन्यवाद.